आज आपण अष्टविनायक गणपतींपैकी महडचा वरदविनायक गणपतीच्या मंदिराबद्दल आणि आख्यायिका म्हणजेच गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत. अष्टविनायकात चौथा गणपती म्हणून महडचा वरदविनायक ओळखला जातो. वरदविनायक या रूपात हा गणपती सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करून आशीर्वाद प्रदान करतो. पुणे मुंबई महामार्गापासून 3 किलोमीटर दूर खोपोली जवळ आणि पुण्याहून 80 किलोमीटर दूर हे मंदिर मुंबईच्या जवळ स्थित आहे. मंदिराची माहिती पुढील प्रमाणे आहे. रायगडाच्या महाडमध्ये वरदविनायक मंदिर आहे. सन 1600च्या उत्तरार्धात एका भक्ताच्या स्वप्नात मूळ गणपती मूर्ती देवळाच्या मागील तलावात बुडलेल्या अवस्थेत सापडली होती. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. 1725 मध्ये कल्याणच्या सुभेदाराने पुन्हा मंदिर बांधले. इसवी सन 1725 मध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे कौलारू असून मंदिराला घुमट व सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे. या मंदिरात नंदादीप नावाचा दिवा आहे, जो गेल्या अनेक वर्षांपासून अखंड तेवत आहे असे म्हटले जाते. मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व डाव्या सोंडेची आहे. येथे गणपतीची एकदम जवळ जाऊन पूजा करता येते. याबद्दलची आख्यायिका पुढील प्रमाणे आहे. प्राचीन काळी भीम नावाचा शूर आणि उदार राजा होऊन गेला. मूलबाळ नसल्याने तो दुःखी होता. त्याचे दुःख जाणून विश्वामित्र ऋषींनी त्याला एक उपाय सांगितला. तेव्हा राजाने घोर तपश्चर्या केली. त्यामुळे विनायक त्याच्यावर प्रसन्न झाला. लवकरच तुला मुलगा होईल, त्याने राजाला सांगितले. काही दिवसांनी राजाला मुलगा झाला. त्याचे नाव रुग्मांगद असे ठेवले. रुग्मांगद मोठा झाल्यावर राजाने संपूर्ण राज्य त्याच्या स्वाधीन केले आणि त्याला एकाक्षर मंत्राचा जप करण्यास सांगितले. एकदा रुग्मांगद शिकारीसाठी जंगलात भटकत असताना तो वाचकन्वी ऋषीच्या आश्रमात गेला. ऋषींच्या पत्नीचे नाव मुकुंदा होते. रुग्मांगदाला पाणी देताना मुकुंदा त्याच्या प्रेमात पडली, पण रुग्मांगदाने तिची इच्छा पूर्ण केली नाही. त्यामुळे मुकुंदाने रुग्मांगदाला तू कुष्ठरोगी होशील असा शाप दिला. शाप मिळाल्यानंतर सोन्यासारखे चमकणारे रुग्मांगदाचे शरीर कुष्ठरोगाने विद्रूप झाले. त्यामुळे दुःखी होऊन रुग्मांगद जंगलात भटकत असताना नारद मुनींना भेटला. त्यांच्या आदेशानुसार रुग्मांगदाने कदंब नगरीच्या कदंब मंदिरात स्नान केले आणि तेथे चिंतामणी गणेशाची पूजा केली. त्यामुळे रुग्मांगद रोगमुक्त झाला. इकडे मुकुंदा रुग्मांगदाच्या प्रेमात झुरू लागली. तेव्हा मुकुंदाची येथील स्थिती पाहून इंद्राने रुग्मांगदाचे रूप धारण करून मुकुंदाची इच्छा पूर्ण केली. त्यांच्यापासून मुकुंदाला मुलगा झाला. त्याचे नाव ग्रीस्समद असे ठेवले. ग्रीस्समदाला आपल्या जन्माचे सत्य समजले. तसेच त्याच्या जन्माची कहाणी सर्वांनाच ठाऊक होती. परिणामी तो हळूहळू अपमानित होऊ लागला. आईच्या पापामुळे सर्वजण त्याचा तिरस्कार करू लागले. त्यानंतर ग्रीस्समदाने त्याच्या आईला शाप दिला. त्यानंतर त्याने प्रायश्चित्तासाठी पुष्पक म्हणजेच भद्रक वनात तपश्चर्या सुरू केली. त्याने विनायकाची पूजा केली. त्यामुळे श्री गणेश प्रसन्न झाले. श्री गणेशाने त्यास वर मागण्यास सांगितले. तेव्हा तो म्हणाला, तुम्ही या वनात राहून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करा. ते पुष्पक किंवा भद्रक जंगल म्हणजेच आजचा महड प्रदेश. येथील विनायकाला वरद विनायक असे म्हणतात.
कारण याच ठिकाणी ग्रिस्समदाचा भाग्योदय झाला. ग्रिस्समद हे गणेश पंथाचे संस्थापक मानले जातात. अजूनही सखी अर्चना चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. गणपती बाप्पा मोरया.